आपल्याला वाटलं होतं सैराट हा फक्त सिनेमा आहे, पण आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. सैराट हा केवळ सिनेमा नव्हता, तो समाजाचा वास्तवाचा आरसा होता. तुम्हाला मी अशी घटना सांगणार आहे जी आपल्याला सैराट सिनेमाची आठवण करून देणारी आहे. किशोर गौराज तुम्हाला अशा घटनाबद्दल सांगणार आहे जी समाज मनाला हादरवून टाकणारी आहे. जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. मित्रहो, सैराट सिनेमामध्ये आर्ची आणि प्रशा होते. इथे सुद्धा मन्या आणि विवेक होते. तिथे प्रेम होतं, इथेही प्रेम होतं. तिथे जातीचा राग होता, इथेही तोच विषारी राग आणि शेवट तोही तसाच रक्तरंजित. मित्रहो, सैराट संपला, पण जातीचा माज अजून जिवंत आपल्याला दिसतोय. बऱ्याच घटनांमध्ये जातीचा जो वाद आहे ना, जातीवाद, तो प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. त्याला कारण तसंच आहे. आज इथे सुद्धा मन्याला मारलं गेलं, कारण तिने कोणाचा खून केला म्हणून नाही, चोरी केली म्हणून सुद्धा नाही. तिने फक्त माझं आयुष्य मी निवडलं एवढाच गुन्हा केला आणि या गुन्ह्याची शिक्षा इतकी मोठी ठरली ही तिला सुद्धा वाटलं नसेल कधी. तिचा बापच तिचा जल्लाद बनला. मित्रहो, जेव्हा जातीच्या नावावर जेव्हा बाप खुनी होतो तेव्हा समाज खुनीच असतो. लोक म्हणतात आमच्या समाजाची इज्जत गेली. मी विचारतो तुम्हाला, लेकीचं रक्त सांडून इज्जत वाचते का? गर्भातील बाळ मारून संस्कार जपले जातात का? जर हेच संस्कार असतील आणि हीच इज्जत असेल तर अशा संस्कारांची राख व्हायला हवी. मित्रहो, इज्जत अब्रू ही पोटातून जन्म घेत नाही, पण हत्या पोटातूनच होत असते. आणि इथं असंच नेमकं घडलेलं आहे. सैराटमध्ये शेवटाला 2 मृतदेह होते. इथे सुद्धा मन्या आणि तिचं अजन्मलेलं बाळ. फरक इतकाच आहे, तिथे पडद्यावर अश्रू आले, इथे प्रत्यक्षात रक्त सांडलं गेलेलं आहे. मित्रहो, सैराट पाहून रडलो, पण मन्या मारली गेली तेव्हा शांत बसलो. आजही काही लोक म्हणतात असं लग्न करायचं कशाला? मी ठामपणे सांगतो, मुलींनी मनाविरुद्ध लग्न केलं तर पालकांना संबंध तोडायचा अधिकार आहे, हत्या करण्याचा अधिकार नाही. आपण संबंध तोडू शकता. मुलगी मेली, लेक मेली होणार असं आपण जाहीर करा. नातं तोडणं कायदेशीर आहे, पण जीव तोडणं हे नरकासारखं पाप आहे आणि इथे असंच झालेलं आहे. हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत की बापांनी मुलीला खूप लाड केला, खूप मोठे केलं, पण तिचाही काय जगण्याचा अधिकार आहे. आज मन्या गेली, उद्या कोणाची आरची, परवा कोणाची तरी लेक जाणार. जोपर्यंत जात माणसापेक्षा मोठी आहे तोपर्यंत अशी सैराट घडतच राहणार. मित्रहो, प्रेम संपवता येत नाही, पण माणुसकी या ठिकाणी संपवली जाते आहे आणि हेच खऱ्या अर्थानं भय आहे. आज निर्णय घ्या, जातीच्या बाजूने नाही माणुसकीच्या बाजूने उभे राहूया. सैराट फक्त सिनेमा न ठेवता इशारा बनवूया. कमेंट करा, शेअर करा, एका मन्याला वाचवा. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.